पुण्यातील असीम फाउंडेशनच्या वतीने परमवीर चक्राचे मानकरी ठरलेल्या जवानांच्या शौर्य गाथेची माहिती देणारे शौर्य हे ॲप नुकतंच विकसित करण्यात आले। या ॲपच्या माध्यमातून 21 परमवीर चक्र प्राप्त जवानांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे आणि तीही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून। सीमेवरती लढणाऱ्या शूरवीरांच्या शौर्यगाथा खरं तर इतक्या सहजासहजी आपल्याला वाचायला मिळत नाहीत, परंतु असीम फाउंडेशनने तयार केलेल्या शौर्य या ॲपच्या माध्यमातून या कथा आपल्याला एका क्लिकवरती उपलब्ध होऊ शकणार आहेत। आणि माझ्याबरोबर आता असीम फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत सारंग गोसावी। काय सांगाल, अतिशय स्तुत्य असा उपक्रम तुम्ही हा सुरू केलेला आहे आणि एकूणच 21 म्हणजे शूरवीर आहेत, जे परमवीर चक्र ज्यांना मिळालेलं आहे, अशा लोकांच्या शौर्यगाथा तुम्ही एका ॲपच्या माध्यमातून आणलेल्या आहेत आणि हे ॲप जे आहे हे अनेक लोकांनी अगदी काहीच दिवसात डाउनलोड केलेलं आहे। काय सांगाल एकूणच तुमच्या या उपक्रमाबद्दल? 21 परमवीर चक्र विजेते आहेत हेच अनेकांना माहीत नाही, असं जेव्हा जाणवतं तेव्हा खूप दुःख होतं की ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं आपल्या देशासाठी त्यांना आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत। आणि म्हणून आम्ही ती जबाबदारी घ्यायचं ठरवलं। गेले 15 वर्ष काश्मीरमध्ये काम करताना असं जाणवलं की लोकांना देश प्रश्न किंवा देशाबद्दलची थोडीशी आपुलकी कमी व्हायला लागली की काय, पण त्याचवेळी जेव्हा या कथा आपण वाचतो तेव्हा असं कळतं की नाही, आपल्याहून तरुण लोकही हे करू शकतात आणि करतायत। आणि म्हणून मग हे ॲप लोकांपर्यंत पोहोचवायचं असं ठरवून आम्ही हे ॲप तयार केलं आहे। आजपर्यंत 21 परमवीर चक्र विजेते झालेत। या ॲपमध्ये तुम्हाला या सगळ्या 21 परमवीर चक्र विजेत्यांची कथा मिळेलच, त्यांची नावं मिळतील। त्यांच्याबरोबरच तुम्ही जेव्हा त्याला ओपन कराल तेव्हा तुम्हाला त्यांचे फोटोज बघायला मिळतील। त्यांच्याबद्दलची माहिती ही वेगवेगळ्या कलाकारांनी केली आहे। नाना पाटेकर सर आहेत, चंद्रकांत काळे आहेत, सौरभ गोखले यासारख्या कलाकारांनी त्याच्याबद्दल हे केलं आहे। त्याच्याबद्दलची माहिती वाचता येऊ शकते, त्यांचं जे सायटेशन आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचता येऊ शकेल। आणि त्याचबरोबरीने तुम्हाला या सगळ्यांबद्दलची खरी माहिती, म्हणजे ते आपल्यासारखेच एका सामान्य घरातून येऊन आज त्यांनी आपल्यासाठी मोठं बलिदान दिलं, इथपर्यंत हे ॲप आपल्याला घेऊन जाते आणि एक प्रेरणा देतं। सो ही प्रेरणा देण्याचं काम हे ॲप नक्की करेल असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।